लो वोल्टेज 2,52,000 रुपये का बिजली बिल बकाया होना और 22,000 रुपये की मांग का भुगतान करने के बावजूद नारी में कुएं में बिजली आपूर्ति न होना, ऐसी कई समस्याओं के समाधान के लिए शास्त्री में बड़ी संख्या में महिला पुरुषों का समूह MSECB कार्यालय राजूरा में विरोध प्रदर्शन करते हुए पहुंचा और उपमंडल अभियंता के कई मुद्दों पर सवाल उठाए। अधिकारी को तत्काल काम शुरू करने को कहा। शास्त्री में समस्याओं को गंभीरता से न लेने पर आंदोलन की चेतावनी दी। सरपंच सुचिता अश्विनी मावलीकर, पूजा गुंथी, प्रीति निषाद, ललिता संतोष हंडरे, सविता खबड़ू खबसी, वंदना संदीप बाघे ने याचिका का नेतृत्व किया। मैम क्या नाम है आपका? माझं नाव आहे सुचिता अश्विन मावलीकर। मी शास्त्री ग्रामपंचायत हे सरपंच आहे। क्या प्रॉब्लम है कि शास्त्री से इतने लोग की तादाद में यहाँ पे राजूरा में क्या समस्या है आप? गावामध्ये एवढी भयंकर समस्या आहे। आम्ही डिमांड भरून सुद्धा आम्हाला लाईटची सुविधा उपलब्ध करून देऊन नाही राहिले आणि लाईट एवढी वारंवार जात आहे की लाईट फ्यूज उडून राहिले। अशा वेगवेगळ्या आम्हाला प्रकरणात यांनी सांगून राहिले की असं होऊन राहिलं आहे म्हणून, पण ॲक्च्युली ते यांनी प्रॉब्लेम सॉल्व करून नाही राहिले। आणि लाईट तर डिमच असते, एकदा थोडासा हवाही आला तरी पण लाईट एक दिवस पूर्ण बंद असते आणि काही गेल्या 2-3 दिवसामध्ये सतत लाईटचा प्रॉब्लेम होता आणि सतत येणं जाणे चालू होतं। या प्रकरणामुळे आम्ही गावकरी इथपर्यंत आलो। हेच कारण आहे की आम्हाला चांगल्या पद्धतीचे विद्युत उपक्रम द्यावे ही विनंती आहे। नाहीतर आता आम्ही एवढेच आलो आहोत, याच्यानंतरही आम्ही पूर्ण गावातले लोक इथं येऊ आणि तोडफोड करून MSEBीचे सत्यानाश करून आम्ही जाणारच आहोत। आधी तुमचं नाव काय आणि कुठून आले तुम्ही आणि काय समस्या आहे? शीला सदाशिव शेंडे, आम्ही शास्त्री गावाहून आलो आहे। आम्हाला लाईटाची परेशानी आहे। आमच्या फिजा उडून चालल्या, ती हवा सुटाच्या आधीच लाईट चालली जाते। 2-3 दिवस आम्ही बिना लाईटानं घरी राहिलो। लाईट काही आली नाही, या गरमीमुळे परेशान झालो। आता दुसरं काही नाही, आम्हाला लाईट आली तर पाणी येते, नाही तर आम्हाला 4-4 दिवस काही नळ येत नाही आमचे। आम्ही का करावा हा प्रश्न आमचा आहे। पाणी कुठून आणावं? लाईट नाही तर पाणी नाही म्हणते सरपंचीनबाई, मग का करावं आम्ही? म्हणून आम्ही आता आज आलो आहे। कृष्णकुमार, भारत नेशन, ब्युरो चीफ, चंद्रपूर।